पुण्याची पावती सरे सवेची विंत्रपणाची ओटी उतरे आणि येऊ लागती माघारी मृत्यू लोका. अहो पुण्य संपल्यानंतर काय होतं? जोपर्यंत पुण्य आहे तोपर्यंत स्वर्गातलं सुख आपल्याला या ठिकाणी उपभोगायला भेटतं. पण स्वर्गातलं सुख पुण्य संपल्यानंतर मात्र पुन्हा मृत्यू लोक करावं लागतं. आणि माऊली सांगतात स्वर्गातलं सुख आणि स्वप्नातलं सुख सारखंच आहे म्हणे. स्वप्नात आपण सुख भोगतो का नाही? भिकारी असतो आणि त्याला स्वप्न कुठून राजा झालो, हातखाली नौकर चाकर मोठं राजवैभवामध्ये जो जगत असतो. कुठं? स्वप्नामध्ये. आनंद होतोच ना. स्वप्नामध्ये सुद्धा आनंद होतो. आता आपल्यालाही स्वप्न पडलेच असं सगळ्यांनी अनुभव घेतलेला आहे. स्वप्नामध्ये आनंदही होतो आणि दुःखही होतं. पण स्वप्नात आहे तोपर्यंत खरं वाटतं का नाही? वाटतं. पण स्वप्न तो मारायो सगळं मिथ्य. तसं माऊली सांगतात स्वर्गातलं जे सुख आहे हे मात्र स्वप्नाप्रमाणे मिथ्य आहे म्हणे. जोपर्यंत स्वर्गात आहे तोपर्यंत तिथं सुख आहे. या ठिकाणी जर संत नसतील, सद्गुरु जर तर आपण पुण्य शकतो. परंतु आपलं स्वरूप हे आत्मा स्वरूप जे आहे ब्रह्म या पदाला या ठिकाणी पोहोचू शकत नाही. मोक्ष आपल्याला या ठिकाणी प्राप्त होऊ शकत प्रॉब्लेम आहे महाराज. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. थोडा रेंजचा प्रॉब्लेम आहे. तुमचं बोलणं आम्हाला स्पष्ट ऐकू यावं असं मला वाटतं. परत सांगता येते छान पण ते होते आवाज तुटतो. हा जय हरी येतोय का? येतोय आता. हा हा रामकृष्ण हरी. ओवी क्रमांक कळेल का? अध्याय क्रमांक आणि ओवी क्रमांक कळेल का मला? 5व्या अध्यायामधली ओवी 5व्या अध्यायामधली मी काय ग्रंथ जवळ घेतला नाही कारण सगळं रेंज नाही ना. नंतर मी सांगते तुम्हाला. हा ग्रंथ घेतला होता पण ते रेंज नसल्यामुळे मी आता इकडे तिकडे खंडू राहिले. चालते चालू राहू द्या. चालू राहू द्या. हा नंतर सांगतो. 5व्या अध्यायामधली ओवी एवढं मात्र नक्की. या ठिकाणी माऊली सांगतात सद्गुरु आणि संत जर नसेल तर काय होईल? संत नसतील सद्गुरु नसतील आणि आपण जर परमार्थ करीत असलो तर तो परमार्थ करीत असताना फक्त सात्विक पुण्य होईल. म्हणजे पुण्याने काय होतं? फळाची अपेक्षा ठेवून जर पुण्य केलं काहीतरी फळाची बारीक ऐकायचं. कारण प्रवचन सुरुवातीपासून तर शेवटपर्यंत एकदम संगतवार या ठिकाणी सांगणार आहे. जे मला आठवलं ते नाही सांगत मी. काहीतरी एक सुसंगतपणे मान्य केलेली आहे ती. आणि आपल्याला या ठिकाणी मोक्ष प्राप्त करून द्यायचा आहे. या ठिकाणी बुद्धीनिश्चय आत्मज्ञान आपल्याला बुद्धीचा निश्चय करायचा आहे आणि ह्या पर्यंत या ठिकाणी निघून घालायचं मला. म्हणून बारीक ऐकायचं. मग पुण्य केल्यानंतर काय होईल? सात्विक पुण्य फळाची अपेक्षा ठेवून जर पुण्य केलं तर ते आपलं पुण्य स्वर्ग प्राप्त होतं. पहा एक साधं यावरलं उदाहरण घ्या. एखादा आमदार आहे, एखादा खासदार आहे किंवा कोट्याधीश एखादा मनुष्य आहे आणि त्याच्या पोटी जर एखादा मुलगा जन्माला आला त्याला संपत्तीला कमी आहे का? 7 पिढ्या त्याच्या असंच बसून राहिले एका जागेवर तरी संपणार नाही. आता त्याला सुख आहे का नाही हे बाजूला राहून द्या गडीवर. परंतु पैसा आहेत ना, पैसा आहे, वैभव आहे, सगळ्या काही गोष्टी आहे. मग हे का बरं त्याला प्राप्त झालं? आणि ज्याला राहायला घरच नाही, घर बांधायला जागाच नाही, अशा गरीब कुटुंबात एखादा मनुष्य जन्माला आला त्याला तेवढी संपत्ती कमवणं शक्य आहे का? या गोष्टी का वाटतात? तर ज्यावेळेस आपण फळाची अपेक्षा ठेवून पुण्य केलं जातं तर त्याचं फळ आपल्याला मात्र ते स्वर्ग भेटत असतं. आणि कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जर आपण सात्विक पुण्य या ठिकाणी केलं, देवाची भक्ती केली तर ती भक्ती ते पुण्य ते मात्र आपल्याला या ठिकाणी 3 गोष्टी या ठिकाणी आपल्याला प्राप्त होतात. पण त्या सद्गुरु संत नरदेह आणि मुमुक्षुत्व ह्या गोष्टी आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतात. आणि म्हणून ह्या ठिकाणी आपल्याला जर भक्ती करायची असेल, आपल्याला जर मोक्ष प्राप्त करायचा असेल, आपल्याला जन्म आणि मृत्यूचं दुःख जर टाळायचं असेल
तर आपल्याला ह्या ठिकाणी प्रथम संत ह्या ठिकाणी शोधायचेत, सद्गुरू शोधायचेत आणि त्याला शरण जायचं. कारण मोक्षाची रीत जी आहे ही फक्त संतच या ठिकाणी सांगून शकतात आणि ते मात्र खरे. पण गोंधळ असा झाला या ठिकाणी, नेमकं संत कोणाला म्हणायचं हेच कळत नाही. कारण पोटासाठी संत झाले करीत बहुत, आयशियांची करीत सेवा, काय सुख होय जीवा. आणि कीर्तनातून सांगतात ना धडधडते म्हणे निष्काम कर्म उपासना करा म्हणे, फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करा. तुम्ही फळाची अपेक्षा ठेवून जर कर्म केलं तर त्याचं काय होईल, तुम्हाला स्वर्ग प्राप्त होईल. पण कुठल्याही फळाची अपेक्षा न ठेवता जर कर्म केलं तुम्हाला 3 गोष्टी भेटतील असे कीर्तनातून सांगतात. कोण सांगतात? कीर्तनकार. आणि जाताना मात्र फळ घेऊन जातात आणि पाकिट कमी दिलं म्हणून महागाई देतात. आता हे कोणती निष्काम उपासना करतो मला सांगा. मग अशा जर संतांना आपण शरण गेलो तर मिळव सांगा हो मला सांगा. एक मनुष्य या खांबाला बांधलेला आहे आणि दुसरा मनुष्य दुसऱ्या खांबाला बांधलेला आहे. आता कोण कोणाला सोडीन हो? कोण कोणाला सोडीन? इकडं तुकाराम महाराज अभंग आहे, मला आठवत नाही पण तुम्हाला आठवण. त्याने सांगितलं उघड्यापाशी नागडे गेलं आणि दोन्ही गालठून मेले. आता हे उघडा आणि ते उघडा आणि दोघं एकामेकाला भेटले. आता कोण कोणचं दुःख घालवणार आहे? दोघं बंधनामध्ये. त्यासाठी ह्या ठिकाणी आपल्याला साधू संताला शरण जायचं. साधू संताला शरण गेल्याशिवाय आपल्याला ह्या ठिकाणी मोक्ष प्राप्त होऊ शकत नाही. भिकाऱ्यापाशी मागता भिक्षा, दीक्षाहीनापाशी दीक्षा, उजड पाहता कृष्ण पक्षा, मिळेल कैसा. वा 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 छान. तो कोणाला परमाने आठवली तर परमाने देऊ शकता, तसे काही अडचण नाही. या ठिकाणी पहा एक आत्मा आहे. आत्मा म्हणजे प्राण्यांचा घ्या, पशूंचा घ्या, पक्ष्यांचा घ्या किंवा मनुष्याचा घ्या, ह्या जीवाला बंधनात राहणं आवडत नाही. त्याला मुक्त स्थितीमध्ये आवडत. मुक्त स्थितीमध्ये याच काय कारण असेल? कोणाला बंधनात आवडत का? मुक्त स्थितीमध्ये राहायला आवडतं सगळ्याला. का बरं? कारण आपला आत्मा जो आहे ह्या आत्म्याचं मुक्त स्थितीमध्ये राहणं हे स्वभावच आहे त्याचा. आता सूर्याचा स्वभाव काय आहे? उष्णता, प्रकाश देणं. तो त्याच्याशिवाय राहू शकतो का? आता गुळाचा स्वभाव काय आहे? गोड. गुळाच्या गोडीशिवाय राहू शकतो का? अजिबात राहू शकत नाही. पाण्याचा स्वभाव काय आहे? ओलावा. त्याच्याशिवाय राहू शकतो का? नाही राहू शकत. तसा आत्मा, ह्या आत्म्याचा स्वभाव आहे मुक्त स्थितीमध्ये राहणे. आवाज येतो ना आता केलं? मग या आत्म्याचा स्वभाव काय? मुक्त स्थितीमध्ये राहणे आत्मा स्वभाव आहे. म्हणून ह्या ठिकाणी बंधनात राहणं कोणाला आवडत नाही. पहा, मी शालेय शिक्षण समितीचा अध्यक्ष होतो आणि मग शाळेत मला बोलायचे. एखाद्याचा बर्थडे असला, काही कार्यक्रम असला, बाहेरून पाहुणे येणार असले तर मला शाळेत बोलायचे आणि वरून महाराज म्हणले म्हणे काहीतरी मार्गदर्शन करा मुलांना. मग मी गेलो माझ्या शाळेत आणि मुलांना मार्गदर्शन करत असताना त्याला मी त्यांच्या मला आधी मॅचिंग करून घ्यायचे त्यांच्याशी. लहान लहान मुलं आहे, त्याला आपली आपुलकी वाटली पाहिजे, गोडी वाटली पाहिजे म्हणून मी त्याची सुरुवात केली. म्हणलं मुलांनो, तुम्हाला कोणता वार आवडतो म्हणे? आठवड्याचे वार किती? सगळे वार त्यांच्याकडून विचारून घेतले. त्याने सगळे वार सांगितले. म्हणलं तुम्हाला कोणता वार आवडतो? आता मला वाटलं कोणी म्हणे सोमवार आवडतो, महादेवाचा आहे. कोणी म्हणे गुरुवार आवडतो, गणपतीचा आहे. कोणी काय अशी वेगवेगळे उत्तर देतील. पण त्या सर्वांनी एकच उत्तर दिलं, आम्हाला म्हणे रविवार आवडतो. सगळ्यांची एकच उत्तर. आणि मग त्याला म्हणलं का बरं तुम्हाला रविवार आवडतो? म्हणलं बाकीचे वार छान आहेत की. म्हणे महाराज रविवारी सुट्टी असते. मग सुट्टी असल्यामुळं आम्ही घरी खेळतो, उड्या मारतो, आईला वडिलाला कामात मदत करतो, अभ्यास करतो. काय म्हणे आम्ही पोहायला जातो, काय म्हणे आम्ही बोर आणाय जातो, काय म्हणे आम्ही क्रिकेट आणाय जातो. मग का बरं त्या मुलाला रविवार आवडत असेल? कारण बाकीचे वार हे बंधनामध्ये. 10 वाजता शाळेत जायचं,
त्यांचं बसणं उठणं बोलणं चालणं सगळं बंधनामध्ये. परंतु रविवार मात्र त्याला त्या ठिकाणी मुक्त तिथीमध्ये राहायला आवडत. पहा, आपण कीर्तन ऐकतो. कीर्तन किती तासात असतं? 2 तासात. किती सात्विक मनुष्य असून द्या, किती सात्विक, 2 तास मात्र आपण एका जागेवर बसून कीर्तन ऐकतो. आणि 2 तासाच्या नंतर 5 मिनिटं जरी जास्त झाली तरी मात्र आपली चलबिचल चालू होती. लगेच मोबाईल काढणार, मोबाईल मध्ये पाहणार, किती वाजले, 5 मिनिटं लेट झाले, महाराजांनी एवढं लांबवलंच का, महाराजांनी लवकरच का नाही आला, 15 मिनिटं लेटच का आला महाराज, असं मात्र चलबिचल चालू होती. का बरं? कारण बंधनामध्ये राहणं या जीवाला या ठिकाणी आवडत नाही. याचं कारण एक आहे, ह्या जीवाचा स्वभाव आहे मुक्त तिथीमध्ये राहणं. पहा, एक पोपट होता. पोपट, आवाज येतोय ना क्लिअर? एक पोपट होता आणि त्या पोपटाला पारध्याने पकडलं. एक सुंदर असा सोन्याचा पिंजरा होता. त्या पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाला खूप असे छान छान फळं या ठिकाणी खायला दिली. त्या पोपटाला त्या पिंजऱ्यामध्ये खूप छान छान फळं खायला, त्याच्यामध्ये सफरचंद, त्याच्यामध्ये डाळिंब, चिकू, त्याला स्वच्छ सुंदर पाणी, अतिशय म्हणजे सर्व 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 जे नाही काही त्या पिंजऱ्यामध्ये त्या पोपटाला खायला भेटत होतं. तो पोपट 6 महिने त्या पिंजऱ्यामध्ये राहिला आणि 6 महिन्यानंतर मात्र त्या पारध्याने त्याला काय केलं, सोडून दिलं. आता सोडून दिल्यानंतर त्या पोपटाची उपासमार व्हायला येऊ लागली. उन्हाळ्याचे दिवस, फळं खायला नाही, पाणी लांब लांब प्यायला जावं लागायचं, ते गढूळ पाणी. 2-2, 3-3 दिवस ते पोपट उपाशी मारायचा. आता मला सांगा, त्या पोपटाला पिंजऱ्यामध्ये खूप आनंद होता का नाही? फळं खायला होती, पाणी प्यायला होतं, आणि बाहेर मात्र त्याला फळं नाही, पाणी नाही. आता मला सांगा, तो पोपट असा विचार करणार आहे का, मी परत पिंजऱ्यात जातो आणि त्या पिंजऱ्यात बंदिस्त होतो आणि गोड गोड फळं खातो, असं म्हणणार आहे का? याचं कारण जे की ते पोपट परत पिंजऱ्यात जाऊ शकत नाही. का जाऊ शकत नाही? कारण त्या पोपटाचा आत्मा जो आहे ना, त्याला सुद्धा या ठिकाणी मुक्त स्थितीमध्ये राहणं या पोपटाचा स्वभाव आहे. म्हणून बंधनात राहणं या ठिकाणी कोणालाही आवडत नाही. पहा, सासूरवाशीने, सासूरवाशी ती सासरी राहते. आता सासर तिथं श्रीमंत असून द्या, पैसा पाणी नोकर चाकर सगळं मुबलक असून द्या, आणि तिथं माहेर आहे, माहेर हे गरीबाचं असून द्या, थोडं गरीब असून द्या, पण तरी सुद्धा त्या सासूरवाशी त्या सुनेला मात्र माहेरच या ठिकाणी आवडत. का आवडत? कारण माहेरामध्ये कोणतं बंधन नसतं. बसण्याचं बंधन नाही, उठण्याचं बंधन नाही, कसं बोलायचं, काही मारे काही बंधन नसतं. आणि म्हणून मुक्त स्थितीमध्ये राहणं ह्या जीवाचा ह्या ठिकाणी स्वभाव आहे. आणि मुक्त स्थिती हेच ह्या जीवाचा स्वभाव आहे. म्हणून जीवाला बंधनामध्ये या ठिकाणी आवडत नाही. पण काय झालंय, ह्या जीवाने काय केलंय, आपल्या स्वतः मात्र बंधन लादून घेतलेलं आहे. बंधन, ह्या जीव मुक्त असताना सुद्धा ह्या जीवाने काय केलंय, ह्या ठिकाणी बंधन मात्र या ठिकाणी लादून घेतलेलं आहे. आणि आपल्याला जर याच्यापासून जर मुक्त व्हायचं असेल तर आपल्याला प्रथम मात्र ह्या ठिकाणी सद्गुरूला शरण जावं लागणार आहे. सद्गुरू वाचून सापडेना सोय, धरावे ते पाय आधी आधी, किंवा संताविना प्राप्ती नाही, ऐशी वेद देती बाई. ह्या ठिकाणी संताला शरण गेल्याशिवाय ह्या ठिकाणी त्या मोक्ष या ठिकाणी प्राप्तच होऊ शकत नाही. जन्म मरणाचं दुःख या ठिकाणी जाऊ शकत नाही. म्हणून संताला या ठिकाणी शरण या ठिकाणी जायचंय. पहा, नारद मुनी होते. नारद मुनी, नारद मुनीला 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. बारीक लक्ष द्या, नारद मुनीला 14 विद्या आणि 64 कला अवगत होत्या. पण त्याला ही ज्ञानेश्वरी माहित नसन का? ज्ञानेश्वरीतलं ज्ञान त्याला माहित नसन का? विचार सागर ग्रंथ त्याला माहित नसन का? पंचीकरणातलं ज्ञान त्याला माहित नसन का? तुकाराम गाथेतल्या अभंगातलं ज्ञान माहित नसन का नारद मुनीला?
पण एवढं माहित असून सुद्धा त्यांना सुख मात्र ह्या ठिकाणी भेटलं नव्हतं. आणि त्या सुखाची प्राप्ती करून घेण्यासाठी त्यांना मात्र सनत कुमाराला त्या ठिकाणी शरण जावं लागलं. त्यांचं दास्यत्व स्वीकारावं लागलं. त्याला सद्गुरू म्हणून स्वीकारावं लागलं. आणि मग त्यांनी सनत कुमारला शरण गेल्यानंतर नारद मुनीला त्या ठिकाणी अनुग्रह दिला, प्रबोध दिला आणि स्वस्वरूपाची ओळख करून घेतली. अरे तूच ब्रह्म आहे, फक्त ह्या ठिकाणी तुला तुझ्या बुद्धीचा निश्चय करायचा आहे. एकदा का बुद्धीचा निश्चय झाला का मीच ब्रह्म आहे, मी कोण आहे करावा विचार, मी कोण आहे ह्या गोष्टीचा ह्या ठिकाणी विचार करायचा आहे. आणि ह्या ठिकाणी चांगदेव महाराज होते. चांगदेव महाराज आता 1400 वर्ष शरीर जतन केलं त्यांनी, 1400 वर्ष. आणि 1400 वर्ष शरीर जतन करून त्या ठिकाणी 14 काळाला चांगदेव महाराजांनी मागं पाठवलं होतं. 6 महिने ते ध्यान लावून या ठिकाणी बसायचे, समाधी अवस्थेमध्ये बसायचे. म्हणजे या देहापासून ते बाजूला व्हायचे अलिप्त. मग परत समाधीतून बाहेर आल्यानंतर परत या देहाला ते अडकायचे आणि मात्र हे सुख दुःख ह्या ठिकाणी ते भोगायचे. आणि मग या 1400 वर्ष शरीर जतन करून सुद्धा चांगदेव महाराजांना या ठिकाणी मुक्त व्हायला शरण या ठिकाणी जावं लागलं. मला सांगा, मग आपण एवढे चांगदेव महाराज सारखे मोठे आहे का? मग एवढा मोठा महात्मा असेल त्याला सुद्धा ह्या ठिकाणी सद्गुरू करायची गरज लागली. पण आपल्याला सद्गुरू करायला नको का? ह्या ठिकाणी आपल्याला सुद्धा या ठिकाणी सद्गुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. अजून अशी बरीच उदाहरणे या ठिकाणी देता येईल. आता निळूबाराया होते, निळूबाराया आणि त्यांचे गुरु तुकाराम महाराज. पण तुकाराम महाराजांचं वैकुंठ गमन झालं, ते वैकुंठाला निघून गेले. सहदेव वैकुंठाचं गमन झालं त्यांचं. परंतु निळूबाराया यांना सांगितलं होतं, संत निळूबारायाला, त्या म्हणे मी तुला अनुग्रह देईन म्हणे. आणि अनुग्रह द्यायच्या आधी त्यांचं वैकुंठ गमन झालं. आणि त्या ठिकाणी निळूबारायाने मात्र ध्यास घेतला. माझ्या गुरुने मला सांगितलं होतं तुला अनुग्रह देईन, आणि माझे गुरु गेलेच कसे म्हणे. आणि त्याने त्या ठिकाणी अधिष्ठान धरून बसल्यानंतर देवाला काळजी लागली. म्हणे ह्यो जर या ठिकाणी अन्न खात नाही, पाणी पित नाही आणि ऐकायला तयार नाही म्हणे, हे जर मेला म्हणे तर माझी भक्ती कोणीच करणार नाही, माझ्या भक्तीवर कोणाचा विश्वासच राहणार नाही म्हणे. शेवटी देवाला काळजी पडली आणि देव त्या ठिकाणी आले. अरे म्हणे निळूबाराया म्हणे उठा म्हणे. अरे जो योग्याला भेटत नाही, हजारो वर्षे म्हणे हिमालयात तपश्चर्या करतात, स्वतःला उलट टांगून घेतात, घोर अशी तपश्चर्या करतात म्हणे. त्यांच्या मनात ध्यानात मी जात नाही. आणि तो मात्र मी तुझ्या पुढे प्रगट झालेले म्हणे, डोळे उघड बघ माझ्याकडे. मात्र निळूबारायाने सांगितलं म्हणे तुला बोलावलं कोणी इथं? तुझं लागे ते कोणी बोलाविले आणि प्रत्येला वाचून आल्याचे काही तुला इथं बोलावलं कोणी? म्हणजे मी तुकयाचा धावा करीत असे, मी तुकयाचा धावा करतोय, माझ्या सद्गुरूचा ह्या ठिकाणी धावा करतोय. मग मला सांगा या ठिकाणी सद्गुरूला किती महत्व आहे, संतांना किती महत्व आहे? कारण संतच या ठिकाणी आपल्याला आपल्या स्वस्वरूपाची ओळख करून देतात आणि संतच आपल्याला मोक्ष प्राप्तीसाठी त्या पदापर्यंत आपल्याला नेऊ शकतात. पहा, एकदा नारद मुनी होते, ते द्वारकेला गेले आणि त्या ठिकाणी विचारलं म्हणे भगवंत कुठे? श्रीकृष्ण भगवंत कुठे? म्हणे देवपूजा चालू आहे त्यांची म्हणे देवपूजा चालू आहे. 2 तास देवपूजा चालली श्रीकृष्ण भगवंताची. पण नारद मुनीला प्रश्न पडला म्हणे श्रीकृष्ण भगवंत कोणाची पूजा करतात म्हणे नेमकं? आणि मग 2 तासाने श्रीकृष्ण भगवंत आले. नारद मुनी प्रश्न तुम्ही पूजा कोणची करता म्हणे? तुला पाहिजे का म्हणे पूजा कोणची करतो? म्हणे हो. म्हणे चला आतमध्ये. पहिलं दालन खोललं, दुसरं दालन खोललं, तिसरं खोललं, 5व्या दालनामध्ये नेलं. एक सुंदर अशी सागाची पेटी खोलली. त्या पेटीच्या आतमध्ये चांदीची पेटी खोलली आणि तिच्या आतमध्ये सोन्याची पेटी होती ती खोलली.
आणि त्या सोन्याच्या पेटीमध्ये माती होती. काय होतं? माती. म्हणे याची पूजा करतो. अहो काय म्हणे मातीची पूजा? मला वाटलं काहीतरी मोठा देव असेल, काहीतरी वेगळं असं म्हणे. तुम्ही मातीची पूजा करते म्हणे. बाहेर मातीला कमी आहे का म्हणे? आणि ह्या ठिकाणी भगवंताने सांगितलं, नारदा अरे माती सामान्य माती नाही म्हणे. बाहेर माती भरपूर असतील, पण ही माती सामान्य नाही. ही माझ्या गुरुच्या चरणाची माती आहे म्हणे. माझ्या सद्गुरूच्या चरणाची माती. ह्या मातीची पूजा करतो आणि ही माती माझ्या कपाळाला लावून मी बाहेर पडतो. मला सांगा, जर भगवान या ब्रह्मांडाचा नायक जर आपल्या सद्गुरूच्या चरणाची माती जर आपल्या कपाळाला लावून जर हिंडत असेल, ती माती कपाळाला लावल्याशिवाय बाहेर पडत नसेल, तर आपल्याला या ठिकाणी सद्गुरू करावा का नाही? म्हणून या ठिकाणी सद्गुरू वाचून सापडे ना सोय, धरावे ते पाय आधी आधी. आपल्याला जर मोक्ष प्राप्त करावा असं वाटत असेल, मोक्षापर्यंत जावं असं वाटत असेल, तर आपल्याला या ठिकाणी सद्गुरू करणं अत्यंत गरजेचं आहे. कारण या ठिकाणी पहा, शास्त्राने 5 गोष्टी अनादी सांगितल्यात. म्हणजे त्याला कधी निर्माण झालं हेच माहित नाही. अनादी कोणत्या गोष्टी? ब्रह्म अनादी, माया अनादी, ईश्वर अनादी, जीव अनादी आणि ईश्वर जीव यांचा भेद अनादी. मग या ठिकाणी पहा, मी देह हा आपला जो भ्रम आहे ना, हे भ्रम काही ह्या जन्मातला नाही किंवा मागल्या जन्मातला नाही. अनंत जन्माचं पासून आपल्यामध्ये मी देह हे कल्पनाची ठासून 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 बांधलेले आहे. पण कुठंतरी आपल्याकडून थोडं पुण्य झालं, कुठंतरी संत सेवा आपल्याकडून घडली, म्हणून हा नरदेह आपल्याला प्राप्त झाला. आणि ही तुळशीची पवित्र तुळशीची माळ घालावी, भगवंताचं नामचिंतन करावं, ही बुद्धी आपल्याला ह्या ठिकाणी निर्माण झाली. म्हणून हे निर्माण होऊन सुद्धा जर आपल्या जातीनं ह्या ठिकाणी जर याच्याकडे लक्ष नाही दिलं, तर हा जन्म सुद्धा ह्या ठिकाणी निघून जाणार आहे आणि परत आपल्याला जन्म मृत्यूच्या फेऱ्यामध्ये ह्या ठिकाणी अडकावं लागणार आहे. पहा, एक उदाहरण सांगतो. एक गाव होतं गाव, आणि त्या गावाला पूर्णपणे तटबंदी होती, म्हणजे पूर्ण भिंत होती, अशी उंचच्या उंच भिंत. आणि त्या उंच भिंतीच्या मध्यभागी फक्त एकच दरवाजा होता. आणि त्या गावामध्ये एक भिकारी राहत होता. भिकारी वर्ष 2 वर्ष त्याने त्या गावात भीक मागून राहिला, पण लोक कंटाळले. म्हणे काय रोजच भीक द्यायचं, काय भिक्षा द्यायची, म्हणे लोक कंटाळले. आता त्याने ठरवलं गाव सोडून जायचं, परंतु गाव सोडून जाण्यासाठी एकच दरवाजा. याला विचार, बाबा मला बाहेर सोडव. आता त्याला खरूच झालेली होती, त्याच्या कोणी जवळही जात नव्हतं. याला विचार, अरे बाबा मला बाहेर सोडव. कोणी त्याला सांगतही नव्हतं, बाहेर सोडित नव्हतं. शेवटी एक सज्जन ग्रस्त आला. हे बघ म्हणे, मी तुला बाहेर सोडू नाही शकत, पण तुला युक्ती सांगतो म्हणे, तुला युक्ती सांगतो, कारण तुला तुझ्या पद्धतीनं बाहेर जावं लागणार आहे म्हणे. म्हणे कसं काय करायचं? म्हणे काय नाही, या भीतीला हात लाव म्हणे, आणि भीतीला हात लावित 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 तू चालत राह. ज्या ठिकाणी भिंत नसेल त्या ठिकाणी दरवाजे आहे असं समजायचं, आणि तिथून मात्र बाहेर पडायचं. आता याने काय केलं, भीतीला हात लावित 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 राहिला, आणि नेमकं दरवाजा आला, आणि त्या ठिकाणी त्याला काय झालं, खरूज आली. आणि त्या खरूज आली त्या ठिकाणी खाजायला लागला, आणि तेवढ्या टाइमात दरवाजा निघून गेला. आता मला सांगा, परत त्याला प्यार आहे का नाही? तसे या ठिकाणी मनुष्य देह प्राप्त झाला, आणि ह्या ठिकाणी आपल्याला मुक्तीचं साधन आहे मनुष्य देह. आपल्या स्वरूपाला ओळखण्याचं साधन आहे मनुष्य देह. पण ह्या देहाला आल्यानंतर आपल्याला या ठिकाणी विषय रूपी खरूज जे आहे, आणि त्या विषयामध्ये आपला जीव अडकला जातो, विषयामध्ये आपण अडकला जातो, आणि मग या ठिकाणी हा मनुष्य देह या ठिकाणी निघून जातो. 1000 वर्षाचं अज्ञान जर असन, की 1000 वर्षाचं दुःख जर काढायचं असन, अज्ञान जर काढायचं असन, तर त्या ठिकाणी फक्त एकच आपल्याला या ठिकाणी करावं लागणार आहे. आपल्याला आपल्या बुद्धीचा निश्चय करायचा, फक्त मी ब्रह्म आहे. आणि एकदा का बुद्धीचा निश्चय झाला, तर 1000 वर्षाचा अज्ञान या ठिकाणी संपून जातो. पहा, एक गुहा होती, गुहा अशी जंगलात गुहा. त्या गुहेमध्ये कुणी गेलंच नाही, अशी 1000 वर्षापासून ती गुहा होती. आणि त्या गुहेमध्ये कधी प्रकाश सुद्धा गेलाच नाही. प्रकाश त्या गुहेने कधी पाहिलाच नाही. पण काही शोध घेणारे काही मनुष्य होते हुशार,
ते म्हणले ह्या गुहेत काय म्हणे पाहायचंच. आणि त्याने काय केले, हे मशाल घेऊन मात्र त्या गुहेत शिरायला लागले. आता मला सांगा, हजारो वर्षाचा अंधकार आहे त्या गुहेमध्ये, हजारो वर्षापासून त्या गुहेचा आणि त्या अंधाराचा संबंध आलेला आहे हजारो वर्षापासून. तो मग त्या ठिकाणी मशाल आल्यानंतर तो अंधार जायला किती वेळ लागल? मग तो अंधार म्हणणार आहे का बाबा रे ह्या गुहेचा माझा हजारो वर्षापासूनचा संबंध आहे, मी आता काही एके बाहेर जाणार नाही, किंवा त्या मशालीला त्या प्रकाशाला त्या अंधाराबरोबर काही युद्ध करण्याची गरज आहे का? तसं ह्या ठिकाणी हजारो वर्षाचं जरी अज्ञान जर आपल्यामध्ये असलं, मी देह हा देह माझा, परंतु ह्या ठिकाणी मात्र सद्गुरू भेटल्यानंतर आणि सद्गुरूने आपल्याला आपली ओळख करू या ठिकाणी करून दिली, तर आपलं या ठिकाणी अज्ञान निघून जातं आणि या ठिकाणी स्वस्वरूपाची आपल्या ओळख होती. ह्या ठिकाणी फक्त काय झालं, आपल्याला झालाय भ्रम. कोणता भ्रम झालाय? हा देह मी आणि हा देह माझा, आणि ह्या भ्रमामुळे आपण या ठिकाणी सुख दुःख भोगतो. पहा, एक दृष्टांत सांगतो, आपला भ्रम कसा झालाय आणि तो भ्रम किती वाईट असतो. एक शेतकरी होता, तो शेतामध्ये गेला आऊत हाकण्यासाठी. दिवसभर त्याने त्या बैलांबरोबर आऊत हाकलं, खूप दमला, घरी आला आणि खाटावर बसला आणि सुनबाईला म्हणला, सुनबाई म्हणे बाळा मला पाणी आण. सुनबाई गेली घरामध्ये, काचेच्या गल्लासामध्ये पाणी आणलं आणि आपल्या सासऱ्याच्या हातात दिलं. त्याने ते काचेचा गल्लाच घेतला आणि असा वर गल्लाच धरला, पाणी घटाघटा प्यायला लागला. पण मात्र वर खांडा होती पाल, आणि त्या पाल त्याला ते काच वाटत दिसली. त्याला वाटलं ही पाल माझ्या गल्लासातच आहे, आणि गल्लासात पाल आहे. असला घाबरला, खूप घाबरला, काही गल्लास खाली घातला. म्हणजे पाल कस काय आली म्हणे गल्लासामध्ये, आणि खाली गल्लास घेऊन परत बघायला लागलं तर गल्लासात पाल नाही. अरे बाप रे म्हणले, पोटात पाल गेली, आता करायचं काय म्हणे. अहो म्हणे साधा गराळा जर पालीने टाकला तर माणूस मरतो म्हणे, आखी पाल पोटात गेली, आता काय खरं नाही म्हणे. ताप आला, घाम आला, अंगाचा थरकाप झाला, उभं राहता येणं, बसता येणं, असं लटपट कापायला लागला. माणसं गोळा झाली. म्हणे काय झाले म्हणे पोटात पाल गेली माझ्या पोटात पाल. म्हणे चला डॉक्टर का म्हणे डॉक्टर नेऊ नका काही नका. म्हणे का बरं? अहो म्हणे साधा गराळा जर घातला पालीने तर माणूस मरतो, की पाल पोटात गेली म्हणे, आता काहीच करू नका म्हणे, आता पाहुणे रावळे गोळा करा, शेवटची गाठी बिठी घेतो आणि जातो म्हणे मी. पण मुलं चांगली होती, मुलं म्हणे नाही म्हणे तुम्ही काही माणसाल म्हणे. मुलाने काय केलं, अँब्युलन्स बोलवले आणि डॉक्टरकडे आलं, चांगलं एमडी डॉक्टरकडे आलं, स्पेशलिस्ट. अरे त्या डॉक्टरने काय केलं, डोक्याच्या केसापासून पायाच्या नाकापर्यंत पूर्ण तपासणी केली आणि मुलांना बोलवलं. म्हणे पोटात पाल काय म्हणे, एवढा कण सुद्धा नाही कचऱ्याचा म्हणे. म्हणजे मग हे ताप आला, उलट्या होणं, जुलाब होणं, थरकाप होणं, हे काय भानगडी म्हणे, पोटाचा पाल नाही. आणि मग त्या बाबाला बोलून घेतलं, अहो पोटात पाल नाही म्हणे. आता बाबा मानायला तयार नाही म्हणे, तुला डॉक्टर कोणी केले म्हणे, तू कोणत्या शाळेत शिकलाय? अरे म्हणे ह्या हाताने गल्लाच घेतला म्हणे, काचाचा गल्लाच म्हणे, त्याचा पाल पाहिली आणि तो पाल मी असं तोंडाने पिवलं म्हणे, पोटात पाल नाही म्हणतो. बाबा काय ऐकाय तयार नाही. नंतर म्हणे दुसऱ्या डॉक्टरकडे नेले, त्या डॉक्टरकडे त्याच पद्धतीने तपासणी केली, पोटात पाल नाही, करावंच काय म्हणे. शेवटी एक जण आला म्हणे, काय होतं माहिती का, अंतकाळ जवळ आला ना माणसाचं असं डोकं फिरतं म्हणे. आता बाबांचा अंतकाळ जवळ आलेला आहे म्हणे, काय पुढे फिरू नका, काय नका, घरी घ्या म्हणे. आता जवळ तुमच्या नशिबात तवर बाबा जगन, शेवट सेवा करा म्हणे. आता सेवेचा करा सेवा म्हणे, आता जाऊन द्या घरी म्हणे, काय खरं नाही, आता बाबा जाणार आहे म्हणे. मृत्यू काळ जवळ आला म्हणे, डोकं फिरत माणसाने असं सांगितलं एक जणाने. म्हणे बरोबर आहे, तसं असू शकतं. आणि बाबाला घरी नेलं, पण बाबाला तरात काय थांबाने. काही लोक म्हणे आता काय म्हणे जाणार आहेच, पण आता बाबाची कर काढायची म्हणून साधा डॉक्टर बोला म्हणे आणि काढा कर. मग गावातला आपला साधा डॉक्टर, त्याचे काही ठीक नाही, काही नाही, आपले साधे औषधं द्यायचे थंडी तापावरले नाही का. त्या डॉक्टरला बोलवलं,
म्हणे बाबा काय होतंय? म्हणे काही होत नाही, पोटात पाल गेली म्हणे, तेवढं पाल काढा म्हणे. आणि पोटातली पाल नाही काढली का मी नीट म्हणे. मग त्याने काय केलं, त्या डॉक्टरने सगळे कागदपत्र पाहिले, तपासणीचं सगळं पाहिलं, म्हणे पोटात तर काहीच नाही. बाबा म्हणतो पोटात पाहिले. मग ते डॉक्टर हुशार होता, मला बाबा त्याने पोटाला हात लावला, म्हणे बाबा पोटात पाल आहे म्हणे, आणि तुमची पाल मी काढतो, काही काळजी नका करू. त्या डॉक्टरने काय केलं, त्या बाबांना जुलाबाच्या गोळ्या दिल्या, मला ह्या गोळ्या खायच्या. आणि काय नाही म्हणे, हे दवाखान्याच्या पाठीमागे ना एक जागा आहे म्हणे, इथंच बसायचं म्हणे, दुसरं काही जायचंच नाही. त्या बाबाला दिवस रात्रभर जुलाब झाली, रात्रभर. सकाळचं त्यो डॉक्टर एक पाल घेऊन आला, मेलेली पाल, आणि त्या ठिकाणी टाकली. आणि बाबाला विचारलं, बाबा कस काय? अरे काय म्हणे, तू काय कसल्या गोळ्या दिल्या म्हणे, फार झोप नाही, काय नाही, फार पोटात अन्न नाही म्हणे, फार आडी पडली पोटात म्हणे, असं काय केलं म्हणे? म्हणे जुलाब झाली ना म्हणे. हो काम झालं म्हणे तुमचं 100%, चला म्हणे कुठं बघायला. त्या ठिकाणी पाहिलं, पाल पाहिली. अहो पाल पाहिलं, बाबाचा तापाही गेला, थंडी गेली, सगळंच गेलं, सगळं बाबा ठीक झाला. मग ह्या ठिकाणी मला सांगा, भ्रम किती वाईट आहे हो. आणि अशाच पद्धतीने आपल्याला या ठिकाणी भ्रम झालाय, हा देह मी, हा देह माझा. आणि ह्या भ्रम झाल्यामुळं आपण आपल्या स्वरूपाला या ठिकाणी विसरून गेलो. वास्तविक पाहता वेदांत शास्त्राचा सिद्धांत आहे, जीव ब्रह्म ऐक्य. पहा बारीक ऐका, कोटी ग्रंथाचं सार जीव ब्रह्म ऐक्य. काय? कोटी ग्रंथाचं सार जीव ब्रह्म ऐक्य. कोणताही ग्रंथ घ्या या ग्रंथाचा, त्या ग्रंथाला फक्त त्या संत असतील, ते ग्रंथ असतील, त्यांना फक्त एकच समजून सांगायचे का या ठिकाणी जीव आणि ब्रह्म वेगळे नाही. ब्रह्मामुळं तो ब्रह्म जीव पदाला पात्र झाला. वास्तविक पाहता जीव आणि ब्रह्म वेगळे नाही, ते एकच आहे. आणि हे सिद्ध करून ह्या ठिकाणी सगळ्या ग्रंथाला, सगळ्या साधू संतांना या ठिकाणी सांगायचे. मग या ठिकाणी जर देव वेगळा आणि मी वेगळा अशी भेद बुद्धी जर असेल, तर तोपर्यंत मात्र आपल्याला या ठिकाणी भगवंत आपल्याला भेटू शकत नाही. पहा, आणि या देहाचा, हा देह जे आहे पंचमहाभूतांचा, ह्या देहाचा नाश कशाने होतो? ह्या देहाचा नाश होतो काळाने. कारण 100 वर्षाचं आयुष्य असतं, मग 100 वर्षांनी ह्या देहाचा नाश होणारच ना. मग काळाने ह्या देहाचा नाश होतो. आणि ह्या देहाचा बाध कशाने होतो? बाध म्हणजे काय? पहा, आपण कबड्डी खेळतो, खो खो खेळतो, क्रिकेट खेळतो. मग कबड्डी खेळत असताना गडी बाद होतो का नाही? गडी बाद होतो, मग मरून जातो का? बाद होतो, मग तात्पुरता बाजूला होतो, त्याला खेळता येत नाही. तसं ह्या ठिकाणी ह्या देहाचा, मला काय बोलायचंय का? मग या देहाचा बाध कशाने होतो? ज्ञानाने बाध होतो. ज्ञानाने कसा बाध होतो? ज्यावेळेस सद्गुरु आपल्याला अनुग्रह देतात, प्रबोध देतात, तत्वमसी महावाक्याचा बोध आपल्याला या ठिकाणी सद्गुरु देतात. आणि त्या बोधाचं जे आपण श्रवण, मनन, निधिध्यासन आणि तत्वपदार्थाचे शोधन करतो, आणि आपल्याला कळतं का हा देह मात्र पंचमहाभूतांचा आहे, ही प्रकृती मात्र नाशिवंत आहे, आणि या प्रकृतीमध्ये असणारा जो आत्मा आहे तेच माझं स्वरूप आहे. आणि हे कळल्यानंतर ह्या देहाचा या ठिकाणी बाध होतो. आणि ह्या देहाचा विसर कशाने पडतो? ह्या देहाचा विसर पडतो प्रेमाने. ज्यावेळेस आपण भगवंतावर प्रेम करतो, भक्ती करतो, प्रेम करतो, आणि त्या भक्तीमध्ये जर प्रेम असेल तर त्या प्रेमाच्या जोरावर ह्या आपल्याला देहाचा या ठिकाणी विसर पडून जातो. पहा, राधा होती, राधा. आणि त्यावेळेस काय व्हायचं? संध्याकाळ झाली का गवळ्याच्या घरी दिवा लागायचा. नंद राजा होता, पहिला दिवा नंदराजाच्या लागायचा. आणि मग बाकीचे काय करायचे? त्या दिव्याला आपला दिवा घेऊन जायचे, आपला दिवा लावायचा आणि घरी घेऊन यायचे, अशी मात्र पद्धत होती. आणि मग राधा काय करायची? कृष्णाला पाहायच्या निमित्ताने ती काय करायची? आपला दिवा घेऊन जायची. एक दिवस ती दिवा घेऊन गेली, आणि आता त्या दिव्याला दिवा लावणार त्यावेळेस कृष्ण पाहिले. आणि कृष्ण पाहिल्यानंतर तिचा हात दुसरीकडे गेला, आणि तिचा हात दिवा दुसरीकडे गेला, हात लागला दिव्याला आणि हात जळायला लागला.
आणि मग त्या ठिकाणी कृष्णाने पाहिलं म्हणे राधे राधे म्हणे हात जळतोय म्हणे तुझा. त्या राधाने सांगितलं जे जळतंय म्हणे ते मी नाही म्हणे, आणि जे मी आहे ते कधी जळू शकत नाही, ते तुझ्यामध्ये. मग एवढा विसर त्या ठिकाणी त्या राधेला पडला होता. प्रेमाने विसर पडतो, प्रेमाने विसर ह्या ठिकाणी पडतो. म्हणून साधू संत ह्या ठिकाणी सांगतात, आता तरी देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज. ह्या ठिकाणी फक्त एकच गोष्ट समजून घ्यायची, हा देह मी नाही, देह माझा नाही, मी देहा निराळा सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे. आणि एकदा का ही गोष्ट ह्या ठिकाणी समजून घेतली का मोक्ष मात्र ह्या ठिकाणी वेगळा नाही, अशा पद्धतीने समजून घ्यायचं. या ठिकाणी पहा, दुःखाचं मूळ या ठिकाणी शोधायचं आपल्याला. पहा, या वरामध्ये आपण किती बारकावे पाहतो, किती बारकावे पाहतो, खूप बारकावे पाहतो. परमार्थ मध्ये बारकावे पाहतो का आपण? या वरामध्ये जर आपण एखादा व्यवसाय करीत असन, साधा घ्या, साधा समजा शेतीचा व्यवसाय आपण घेऊ. एखाद्याने जर वाटाणे पेरलं, वाटाणे शेतामध्ये, पहिल्या वर्षी वाटाणे पेरला त्याचं काही पैसे झाले नाही, दुसऱ्या वर्षी वाटाणे पेरला पैसे झाले नाही, तिसऱ्या वर्षी वाटाणे पेरला पैसे झाला नाही, असं आयुष्यभर वाटाणे करीत राहतो का? पैसे नाही झाले. अक्कल वापरतो का नाही? अक्कल का या वाटाणे पेरून पैसे होत नाही, आपण आता टमाटे पेरू लावू, टमाट्याचे पैसे नाही, कांदे करू, असं वेगवेगळं बदल करतो नाही. पण परमार्थामध्ये मात्र चालूच आहे, देवपूजा चालूच आहे, सकाळ दुपार संध्याकाळ देवपूजा चालूच आहे. पण आपला परमार्थ कुठपर्यंत आला हे कळायला पाहिजे का नाही? शाळेत विद्यार्थी जातो, पहिली झाली, दुसरी, दुसरी झाली, तिसरी, तिसरी झाली, चौथी, माझा एक एक वर्ग पुढे जातो का नाही? मग एखाद्या वर्गात जर तो नापास झाला का, तो आता पुन्हा पुन्हा जर पहिलीच राहिलो, तो काय तसा पुन्हा पुन्हा पहिलीच राहिलो, काय तर प्रयत्न करतो का नाही? तो 10वीला नापास झालो, बाहेर फाईट देऊन का पास होतो का नाही? मग त्या ठिकाणी कशी अक्कल चालते आपली? परमार्थ मध्ये चालते का? आपला परमार्थ कुठपर्यंत आला हे कळायला पाहिजे का नाही? आपल्याला पहा, एखादा मनुष्य सकाळचं उठला, स्नान केलं नाही का, आणि कपडे घातले, घराच्या बाहेर निघला चालत चालत, आणि त्याला विचारलं म्हणे बाबा कुठं चालला? म्हणे काय नाही म्हणे, घरी काय काम नाही, आणि निघलं असं फिरायला. म्हणे कुठं यायचं काही माहित नाही म्हणे. असं होतं का? ह्या गोष्टी कसा ठरवून करतो का नाही आपण या वरामध्ये? म्हणजे मला काय सांगायचंय, जर आपण जोपर्यंत ध्येय ठरवत नाही ध्येय, तोपर्यंत आपण चालू शकत नाही. जोपर्यंत ध्येय ठरवत नाही तोपर्यंत चालू शकत नाही. आणि जर चालत असताना आपली वाटचाल नक्की कुठपर्यंत आलेली हे ध्येय ठरवल्याशिवाय आपल्याला ती वाटचाल कळू शकत नाही. मग ह्या ठिकाणी परमार्थ आपल्याला करायचा आहे, देवाची भक्ती का करायची, पण देवाची भक्ती का करायची याचं कारण पहिले शोधलं पाहिजे. जोपर्यंत कारण शोधत नाही तोपर्यंत ती भक्ती होऊ शकत नाही, आणि त्या साध्यापर्यंत, त्या ध्येयापर्यंत आपण जाऊ शकत नाही. पहा, असं गृहीत धरा, एखादा मित्र आहे आपला, आणि तो आपल्या घरी आला आणि आपल्याला सांगितलं बाबा रे म्हणे हे तुमच्या अंगणामध्ये म्हणे 10 फूट खड्डा खांदा म्हणे, आणि गेला घरी निघून. त्याचं ऐकून आपण 10 फूट खड्डा खाणार आहे का आपल्या अंगणात? येडा माणूस तरी खांडेन का? पण त्याने सांगितलं म्हणे 10 फूट खड्डा खांदा म्हणे, 10 फुटावे ना सोन्याची कडे आहे म्हणे त्याच्यात, आणि त्याच्यात हिरे माणिक मोती रत्न आहे. आता खाणार का नाही आपण? आपल्याला कळलं ना ध्येय. तसे ह्या ठिकाणी परमार्थ आपण करतो, परमार्थ का करायचा हे पहिलं समजलं पाहिजे. परमार्थ नक्की का करायचा? तर सर्वात महत्वाचं म्हणजे परमार्थ हा करायचा सुखासाठी, परमार्थ हा आनंदासाठी, परमार्थ हा समाजासाठी, परमार्थ हा मोक्षासाठी, मुक्तीसाठी ह्या ठिकाणी परमार्थ करायचा. आणि सर्वात मोठं दुःख जर आपल्याला कोणतं असेल ते दुःख म्हणजे आपल्याला जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे. मनुष्य सगळ्याला कशाला घाबरत नाही, पण मृत्यूला मात्र या ठिकाणी मनुष्य घाबरतो. पहा, आजारी पडला, मग आजारी पडला आपण दवाखान्यात नाही गेलो तर काय होईल? मोठा आजार होईल, आणि अजून मोठा आजार झाला तर काय होईल? तो आजार आपला जीव बितू शकतो ना, आपला मृत्यू होऊ शकतो. म्हणून माणूस मृत्यूला या ठिकाणी घाबरतो. आणि सर्वात मोठं दुःख कोणतं असन? आणि जन्म आणि मृत्यूचं ह्या ठिकाणी सर्वात मोठं दुःख आहे. पहा, या वरामध्ये जर आपण आजारी पडलो, आपण डॉक्टरकडे गेलो, डॉक्टरने
डॉक्टरांनी विलाज केला, गोळ्या दिल्या, औषधे दिली, आणि त्या गोळ्या औषधाने जर फरक नाही पडला तर आपण कवर औषध खातो राहतो. डॉक्टरकडे गेल्यानंतर डॉक्टरने आपल्याला औषधे दिली, आपल्याला जर फरक नाही पडला तर आपण त्या औषधाचे सालभर खात राहतो का? लहानपणी आजार पडला निम्या वयापर्यंत ते औषध खातोय, फरक नाही असं होतं कधी? त्या ठिकाणी कसं डोकं चालतं? त्या डॉक्टरचा फरक नाही पडला, त्या डॉक्टर परमार्थ मध्ये डोकं चालतं का? भक्ती करतो पण अनुभव काय येत नाही. कंठी प्रेम दाटे नैनी प्रकटे रामरूप, हे अष्टसात्विक भाव हे आम्हाला का नाही होती? एकनाथ महाराजांनी एकनाथ भागवत मध्ये लिहून ठेवले, ऐशी समाई भक्ती कैशी होय ईशय विरक्ती. ऐशी जर भक्ती या ठिकाणी उपसत नसन, निर्माण होत नसन, अशी अनुभव या ठिकाणी आले पाहिजे. साधू संताला अनुभव आले, म्हणून या ठिकाणी जर साधू संताला जे अनुभव आले ते जर आपल्याला करून घ्यायचे असन, आपल्याला यावं असं वाटत असन, तो भगवंत आपल्या हृदयात प्रकट व्हावा असं वाटत असन, तर ह्या ठिकाणी आपल्याला साधू संताला शरण जायचे. आणि एकदा साधू संताला शरण गेलं तर तो अनुभव आपल्याला ह्या ठिकाणी प्राप्त होणारच. बरं होतं काय? आपल्याला ह्या ठिकाणी सर्वात मोठं दुःख जर कोणतं असेल त्याचे जन्म आणि मृत्यूचं दुःख आहे. मग आपण साधू संताला शरण गेला तर साधू संत नेमकं करतात काय? तर जन्म आणि मृत्यूचं दुःखाचं कारण या ठिकाणी शोधून काढतात. मग त्याने काय कारण शोधून काढलं? जन्म आणि मृत्यू का घ्यावा लागतो? तर त्याची एक सायकलबाजी पहा. कर्माचे 3 प्रकार असतात: संचित कर्म, क्रियमान कर्म आणि प्रारब्ध. संचित कर्म कशाला म्हणायचं? इथून पाठीमागे जेवढे मनुष्याचे देह आपल्याला भेटले, मनुष्याचे देह, आणि त्या मनुष्याच्या देहामध्ये हा देह मी आणि हा देह माझा हे अज्ञानात राहून जे कर्म केलं जातं त्या कर्माचं फळ तयार होतं, आणि मग ते फळ एका जागेवर साठतं, आणि त्या साठ्याला काय म्हणतात? ह्या ठिकाणी संचित कर्म. भला मोठा संचय तयार होतो, पाप आणि पुण्याचा संचय. मग ते किती जन्माचं आहे? अब्जवधी जन्माचं संचित कर्म. कळलं? आता प्रारब्ध म्हणजे काय? तर त्या संचित कर्मामधून जे परिपक्व झालेलं कर्म, जे फळ भोगायला आलेलं ते कर्म, जन्मल्यापासून तर मृत्यूपर्यंत जे भोगायला आलं त्याला म्हणायचं प्रारब्ध. समजा डोंगरावडा भल्ला मोठा ढीग, त्याला संचित कर्म म्हणायचं, आणि त्या डोंगरावड्या भल्या मोठ्या ढिगातून थोडस गटोडभर आपण भोगायला आणलंय चालू जन्मामध्ये, या काय म्हणायचं? प्रारब्ध. आणि क्रियमान कर्म म्हणजे काय? चालू जन्मामध्ये जन्माला आल्यापासून मृत्यूपर्यंत जे आपण कर्म करतो, आणि एक मी देह, हा देह माझा, या अज्ञानात राहून जे कर्म केलं जातं त्या कर्माचं फळ तयार होतं, त्याला म्हणायचं क्रियमान कर्म. आणि मग ते क्रियमान कर्माचं जे फळ तयार होऊन ते परत संचितात पडतं, आणि मग संचितात पडलेलं त्यातून परिपक्व झालेलं परत भोगायला यावं लागतं. अशी मात्र आपली ही जन्म मृत्यू सायकलबाजी चालू असते. जोपर्यंत संचित कर्मातलं कर्म संपत नाही ते पुन्हा पुन्हा भोगायला यावं लागतं, आणि मनुष्य द्यायला आलं तर पूर्ण अज्ञानात राहून पुन्हा कर्म करायचं, आणि परत कर्माचा बोजा डोक्यावर घालून घ्यायचा, आणि पुन्हा संचितात. ही सायकलबाजी चालू असते, त्याला या ठिकाणी अनंत परंपरा म्हणतात. आता ही सायकलबाजी जर कट करायची असेल तर काय करावं लागेल? तर या ठिकाणी संचित कर्म नामचिंतनाने या ठिकाणी जाळून टाकायचं. संचित कर्म, प्रारब्ध कर्म या ठिकाणी भोगून फेडायचं, आणि क्रियमान कर्म होऊन द्यायचं नाही. कसं होऊन द्यायचं नाही? तर या ठिकाणी मी ब्रह्म आहे, हा देह माझा नाही, ही प्रकृती मी नाही, या प्रकृतीला जाणणारा साक्षी मी आहे हे समजून घ्यायचं. कर्म कोऱ्याने कर्मातीत, देह असून देहातीत, ज्ञान पिवणे ध्यान धरू, रूपतयाचे आम्ही स्मरू. हे कर्म माझे देहापूर्व होत आहे, मी मात्र याचा करता नाही, मी सच्चिदानंद परब्रह्म तत्व आहे असा बुद्धीचा या ठिकाणी निश्चय करून घ्यायचा. आणि एकदा का बुद्धीचा निश्चय झाला तर या देहापासून मात्र कर्म केलेलं कर्माचं फळ लागत नाही. तुकाराम महाराज म्हणतात, तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप,
न लागून देते पाप पुण्य अंगा. तुकाराम महाराज म्हणजे पाप आणि पुण्य आम्ही अंगाला लागूनच देत नाही म्हणे. का बरं? आम्ही अग्निरूप झालो. अग्निरूप झालो म्हणजे काय झालं? ज्ञानरूप झालो. म्हणून आजची ओवी आपण या ठिकाणी घेतलेली आहे. बुद्धी निश्चय आत्मज्ञान आणि ब्रह्मरूप व्हावे आपण. फक्त बुद्धीचा निश्चय करायचा आहे, मीच ब्रह्म आहे. आता मी ब्रह्म आहे म्हणजे ब्रह्मदेव आहे का? मी ब्रह्मदेव आहे पडा माझ्या पाया, असं आहे का? मी ब्रह्म आहे हे तोंडाने बोलण्याचं नाही. पहा, बारीक 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 विचार करा. ब्रह्मज्ञान होणं, मी देह नाही, मी आत्मा आहे हे कळणं यागळं आणि देहाचं तादात्म्य तुटणं यागळं. दारू पिणारा, मांसाहार खाणारा थोडं ज्ञानेश्वरी वाचल्यानंतर ते सांगू शकतो मी ब्रह्म आहे, अहम ब्रह्मास्मी. परंतु देहाचं तादात्म्य तुटण्यासाठी घासावं लागतं, साधना करावं लागते, अखंड चिंतन करावं लागतं, त्याला अंतःकरण शुद्ध लागतं. पहा, साधं दूध जर तापायचं असेल, दूध गाईचं पवित्र दूध जर तापायचं असेल बगल्यामध्ये पातेल्यामध्ये, ते पाताला किती घासावं लागतं हे फक्त माता मावल्या सांगू शकतात किती घासावं लागतं. मग साधं दूध तापवण्यासाठी पातेलं एवढं घासावं लागतं, एवढं स्वच्छ करावं लागतं, वरून ते वाळावं लागतं. मग मला सांगा, अख्खा ब्रह्मांडाचा नायक ह्या हृदयात साठायचंय म्हणे, ते अंतःकरण किती कोमल पाहिजे. म्हणून परमार्थाची पहिली पायरी जर कोणती असेल ती म्हणजे अंतःकरण शुद्धी. अंतःकरण जोपर्यंत शुद्धी होत नाही ना तोपर्यंत परमार्थाची सुरुवातच होत नाही. अंतःकरणी विषयांचा थारा, अंतःकरणी विषयाने गजगजून भरलेलं आहे आणि भक्ती करतोय, त्याला काय अर्थ नाही. पात्याला खरकट आणि त्याच्यामध्ये दूध तापाय ठेवलं, काय होय ना भाऊ? त्या दुधाचं काय होय? विष होणार ना का? विषच होणार त्या दुधाचं. म्हणून अंतःकरण शुद्धी हे परमार्थाची पहिली पायरी आहे. आणि अंतःकरण जर शुद्धी जर झालं तर मग सद्गुरु मात्र त्या ठिकाणी बोध करतात आणि त्या बोधातलं एकदा चिंतन केलं का ते बोध आपल्या हृदयामध्ये या ठिकाणी ठसल्या जातो. आणि एकदा का ते बोध हृदयात ठसला का आपलं स्वरूप आपल्याला या ठिकाणी प्राप्त होतं. म्हणून विषय या ठिकाणी मी सांगत होतो, मी ब्रह्म कळणं यागळं आणि देहाचं तादात्म्य तुटणं यागळं. देह तादात्म्य तुटणं म्हणजे काय? या देहाला साक्षी म्हणून पाहणं, हे प्रकृतीला साक्षी म्हणून पाहणं, सुखही झाल्याचं साक्षी म्हणून पाहिजे, दुःखही झाल्याचं साक्षी म्हणून पाहिजे. म्हणून या ठिकाणी बोलण्यासारखं भरपूर आहे. एक शेवटचा महत्वाचा टॉपिक सांगतो आणि सेवा थांबवतो. पहा, आपल्या 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्नी, सुसुप्ती आणि तुर्या. पण जागृती, स्वप्नी आणि सुसुप्ती ह्या 3 अवस्थांचा या ठिकाणी आपण चिंतनाचा या ठिकाणी करूया. जागृती अवस्था म्हणजे आता जी आहे ती, मी पूर्वच्या सांगतोय, तुम्ही ऐकताय, चालवतो, बोलतो, उठवतो, फिरवतो, याला या ठिकाणी जागृती अवस्था म्हणायची. ह्या जागृती अवस्थेला शिव आत्मा म्हणजे आपण स्वतः जाणत असतो. आणि आपले जे ज्ञानेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय, पंच कर्मेंद्रिय, मन, बुद्धी, चित्त, अहंकार हे सुद्धा या ठिकाणी कार्यरत असतात. कधी? जागृतीमध्ये. परंतु स्वप्न अवस्थेमध्ये काय होतं? मात्र हे इंद्रिय माझे या ठिकाणी शांत झालेले असतात, इंद्रियांचं कार्य या ठिकाणी थांबलेलं असतं. मग स्वप्न अवस्थेमध्ये कसलं कार्य चालू राहतं? मन, बुद्धी, चित्त आणि अहंकार यांचं कार्य या ठिकाणी स्वप्न अवस्थेमध्ये चालू राहतं. पहा, एखादा मनुष्य झोपलेला आहे आणि झोपल्यानंतर त्याचा झोपेत जर असा डोळा जर उघडला, आपण आपल्या हाताने असा डोळा उघडला आणि त्याच्या पुढे 500ची नोट दाखवली अशी, त्याला दिसणार आहे का? सकाळचा उठून त्याला जर म्हणलं, बाबा तुझ्या डोळा मी उघडला आणि तुझ्या पुढे 500ची नोट धरली होती, तो पाहिली का? ती काय म्हणत? नाही पाहिली. मग डोळा उघडला तरी 500ची नोट दिसत नाही. का बरं? डोळ्यांचं कार्य त्या ठिकाणी थांबतं स्वप्न अवस्थेमध्ये. पण मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं कार्य त्या ठिकाणी चालू राहतं. म्हणून पहा, स्वप्न पडतं आपल्यामध्ये काय होतं नेमकं? स्वप्न पडतं म्हणजे ते मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं कार्य चालू राहतं, याला म्हणतात स्वप्न अवस्था. मग त्या स्वप्न अवस्थेला जाणणारा ह्या ठिकाणी तो आत्मा आहे आणि तो आपलं आपण आहे त्या ठिकाणी स्वप्न अवस्था. आता सुषुप्ती अवस्थेमध्ये काय होतं? इंद्रियांचं कार्य थांबतं आणि मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचं सुद्धा कार्य थांबतं. पण त्या ठिकाणी फक्त कोण राहतं?
आपला आत्मा जो आहे मग आपण स्वतः त्या ठिकाणी साक्षी म्हणून त्या ठिकाणी राहतो. म्हणून पहा, मग त्या गाढ निद्रेतून जर आपण बाहेर आलो आणि गाढ निद्रेतून बाहेर आल्यानंतर आपण काय म्हणतो, मी खूप आनंदाने झोपलो होतो, मी खूप सुखाने झोपलो होतो. मग त्याला विचारलं, बाबा रे तुझा मुलगा आलता, तुझा जावई आलता, तुला कळलं का? किंवा अजिबात नाही, मी काही जाणत नव्हतो. मग मला सांगा, मग मी काही जाणत नव्हतो हे कोणी जाणलं? किंवा मी खूप आनंदाने झोपलो होतो हे तरी कळलं की नाही आपल्याला? म्हणजे त्या सुसुप्ती अवस्थेमध्ये गाठ अवस्थेला जाणणारा कोणीतरी होता का नाही? आणि तो जो जाणणारा होता ना, तो या ठिकाणी आत्मा आहे आणि तोच आपण आहे. मग त्या गाढ निद्रेमधले जो आनंद होता, तो आनंद कशाचा आहे? विषयाचा होता का? कोणता विषय आहे का तिथं? खाण्याचा विषय नाही, पैशाचा विषय नाही, गायण्याचा विषय नाही, कसलाच विषय नाही, पण आनंद होता का नाही? पहा, आणि तो जो आनंद आहे, तो आनंद आहे आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद आहे, तो आपलाच आनंद आहे. मग तो आनंद का भेटला? कारण पूर्ण ज्ञानेंद्रियांचं, हे ज्ञानेंद्रिय, पंचकर्मेंद्रिय, पंच ज्ञानेंद्रिय यांचं कार्य त्या ठिकाणी थांबलं. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांचंही कार्य त्या ठिकाणी थांबलं. आणि म्हणून तो आपल्या स्वरूपाचा आनंद त्या ठिकाणी सुषुप्तीमध्ये, गाढ निद्रेमध्ये आपल्याला या ठिकाणी प्राप्त झाला. मला सांगा, 24 तासामधून काही काळ आपल्याला गाढ निद्रेमध्ये जावं लागतं, याचं काय कारण? आपल्याला झोपेची गरज आहे का? मन, बुद्धी, चित्त, अहंकार आणि हे 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय यांच्यापासून बाजूला जाण्यासाठी आपण झोपतो का? 24 तासामधून काही काळ आपल्याला गाढ निद्रेत जावं लागतं. याचं कारण काय? याचं कारणच आहे आपल्या आत्मस्वरूपाचा आनंद आपल्याला काही काळ घ्यावा लागतो. आणि तो आनंद जर आपण काही काळ जर नाही घेतला ना, तर ह्या ठिकाणी मनुष्य जगू शकत नाही, तो येडा होणार. म्हणून आपण म्हणतो ना, आपल्याला झोपेची खूप गरज आहे. झोपेची गरज नाही आपल्याला आपल्या आत्मस्वरूपाची गरज आहे. म्हणून त्या आत्मस्वरूपाची स्वरूप जे आहे, जे आत्मसुख आहे, ते घेण्यासाठी आपण गाढ निद्रेमध्ये जातो. त्याला सुषुप्ती अवस्था म्हणतात. आईच्या उदरामध्ये जे गर्भ असतो, तो कोणत्या अवस्थेमध्ये असतो? जागृतीमध्ये नाही, स्वप्नी नाही, त्याला सुषुप्ती अवस्थेमध्ये म्हणतात. इंद्रियांचं त्याला भान नसतं, मन, बुद्धी, चित्त, अहंकार त्याचं भान त्याला नसतं, आणि तो गाढ निद्रेमध्ये त्या ठिकाणी पडून राहतो. मला सांगा, आपण संध्याकाळी 9 वाजता झोपलो, 9 वाजता संध्याकाळी झोपलो आणि सकाळी 7 वाजता उठलो, आणि उठल्या बरोबर कळतं का आपल्याला आपण किती वेळ झोपलो? असं वाटतो आता झोपलो आणि 2 मिनिटांनी लगेच उठलो, असं वाटतं का नाही? आणि ज्या गाड्या पाहिलं वाटतं, अरे आज लय झोपलो. मग ही अवस्था, जो आनंद आपण गाढ निद्रेमध्ये घेतो ना, तो आनंद जर आपल्याला जागृतीमध्ये जर घ्यायचा असेल तर आपल्याला काय करावं लागेल? मन, बुद्धी, चित्त, अहंकार 5 ज्ञानेंद्रिय आणि 5 कर्मेंद्रिय यांच्यापासून बाजूलाच व्हावं लागणार आहे. म्हणजे बाजूला कसं व्हायचं? तर एकनाथ महाराज सांगतात, वेगळं निघा, वेगळं निघा, वेगळं निघून संसार बघा. मग वेगळं कशापासून निघायचं? आपण ऐकलं, एकनाथ महाराज आपले विश्वास आहे, आपण ऐकलं, आपण वेगळं निघलो. पण कुठून वेगळं निघलो? त्या गावातून वेगळं निघलो, काही भावांमधून वेगळे निघले, काय आईमधून वेगळे निघले, काही या गावामधून वेगळे निघले आणि कुठं डोंगरात जाऊन बसले. का बरं? म्हणे लोक म्हणले काही वेगळे निघा, वेगळे निघा. एकनाथ महाराज म्हणे, अहो वेगळं कशापासून न्यायचं? ह्या देहापासून वेगळे निघायचंय. मन, बुद्धी, चित्त, अहंकार यांच्यापासून निघायचे. काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार. आता काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार हे द्यायचे का आपले? द्यायचे. म्हणजे देहापासून बाजूला होणार आहे का? देहापासून ते कधीच बाजूला होऊ शकत नाही. पण काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार बाजूला सारण्यापेक्षा देहाच्या बाजूला सारा ना. पहा, समजा आपण एखाद्या गावाच्या बाहेर गेलो आणि त्या ठिकाणी आपल्याला घाण वास आला. आता घाण वास आल्यानंतर त्या घाणीपासून बाजूला व्हायचं का घाण झाडीच बसायची? घाणीपासून बाजूला होणं गरजेचं आहे ना. तसं हा देह आहे ना, तो काम, क्रोध, मद, मत्सर, अहंकार यांचं भांडार आहे. हा काकड्यामध्ये सुंदर आबग आहे, ओले मृत्यूकेचे मंदिर, त्यामध्ये साजन वंदिर.
हे ओले मृत्यूकाचं मंदिर आहे आणि इथे 6 जण मंदिर आहे म्हणे. म्हणून जोपर्यंत आज प्रवचनासाठी ओवी घेतली होती, बुद्धीनेची आत्मज्ञान ब्रह्मरूप व्हावे आपण आणि ब्रह्मनिष्ठ राखे पूर्ण तत्परायण हरण्याशी जर आपल्याला आपल्या मोक्ष प्राप्त करून घ्यायचा असेल तर ह्या ठिकाणी आपल्याला सर्वात महत्वाची गोष्ट आहे संत सद्गुरूला शरण जावं लागेल. संत आणि सद्गुरू जर जीवनात नाही भेटले तर मोक्ष हा स्वप्नात सुद्धा ह्या ठिकाणी पाहायचा नाही. कारण मोक्षापर्यंत जाण्यासाठी ह्या ठिकाणी साधन लागतं. आपल्याला जर दिल्लीला जायचं असेल किंवा पंढरपूरला जायचं असेल तर साधनाची गरज आहे. म्हणजे कोणताही असो, एसटी असो, रेल्वे असो, विमान असो किंवा पायी दिंडी सोहळा असो, दिंडीत जाणं हे सुद्धा साधनाचे आहे. पायी साधन आहे का नाही? मग साधनाशिवाय साध्यापर्यंत जाऊ शकतो का? आपण नाही जाऊ शकत. तसं ह्या ठिकाणी आपल्याला मोक्ष प्राप्त करायचं आहे. मोक्ष आणि हे मोक्षापर्यंत जाण्यासाठी आपल्याला या ठिकाणी साधन पाहिजे. मग ते साधन कोणतं आहे? साधनाचे सार मंत्र बीज हरी आत्मतत्व धरी तोची एक. आणि ते बीज मंत्र मात्र आपल्या सद्गुरू या ठिकाणी देतात. आपण म्हणतो नाही नाही आमच्याकडे नाम आहे, आम्ही रामकृष्ण हरी म्हणतो, आम्ही तरुण जाणार राम, हे मात्र ओके आहे, काय अडचण नाही. परंतु नामचिंतन करण्याची जे रीत जी आहे ही रीत मात्र साधू संत ह्या ठिकाणी समजून देतात. कारण ह्या ठिकाणी मला सांगा, एवढे मोठे चांगदेव महाराज होते, 1400 वर्ष जगले. त्यांनी एवढे 6 महिने त्यांनी तपश्चर्या करत होते, साधनेमध्ये जात होते, मेलेले मनुष्य उठवत होते. त्यांना सुद्धा ही नामचिंतनाची रीत ही त्याला समजली नव्हती. मग आपल्याला कळंन का? बारीक विचार करायला नको का? नामदेव महाराज ताटात देव जेवत होते, त्यांच्या संग बोलत होते, तरी सुद्धा त्या देवानेच त्याला सांगितलं बाबा रे तुला मला खरं ओळखायचं असेल तर तुला सद्गुरू करावं लागेल. म्हणून आपण जर आपल्या मनाने जर परमार्थ करून मिळव सांगा, थोडा विचार करायला पाहिजे. जिथं नामदेव महाराज पिके पडले, नामदेव महाराजाला गुरु करायची गरज पडली खऱ्या देवाची ओळख होण्यासाठी, मग आपल्याला करणं गरजेचं आहे का नाही? आपल्याला सुद्धा या ठिकाणी सद्गुरू करावाच लागणार आहे. परंतु सद्गुरू काय बाजाराचा भाजीपाला नाही. बाजारात जायचं आणि मग ते सद्गुरू शोधायचा आणि घ्यायचा. सद्गुरू मग हे गंध गोळ्या उघडणारे, गळ्यात माळे घालणारे, टिळे लावणारे, कीर्तन करणारे, मायासारखे ब्रह्मज्ञानाचे गप्पा मारणारे याला सद्गुरू नाही म्हणती. सद्गुरू खूप दयाळू असतात, खूप कृपळ असतात. जे का रंजले गांजले त्याशी म्हणे जो आपले, तोच साधू ओळखावा, देव तेथेची जाणावा. जो दीन दलित गरीब जे विषयाने रंजले गांजलेले आहे त्यांना, त्यांच्या ज्यांना प्रेम वाटतं त्याला या ठिकाणी संत म्हणतात. मला सांगा, मग एखाद्या कीर्तनकाराला जर म्हणलं महाराज या आमच्या गावात प्रवचन करा, आमच्या लोक लय आज्ञा नाही, त्यांना जरा ज्ञान द्या, आणि तो जर मला ठीक आहे येतो म्हणे, पण मग पाकिटाचं तुम्हाला माहित आहे का म्हणे, माझ्याकडे एवढी मोठी गाडी आहे, एवढं मोठं सामुग्री आहे, आणि एवढं घेऊन जर तुमच्या गावात यायचं म्हणलं तर आम्हाला कमीत कमी 4 अंकी द्यावा लागेल म्हणे. एवढे आम्हाला द्यावा लागतील तर आम्ही तुमच्या गावात येतो. असं जर ठरवून जर कोणी येत असेल तर त्याला संत म्हणता येईल का? हा, मला सांगा. आई जी असते ती आपल्या मुलाला दूध पाहिजे, ती कधी हिशोब मागते का हो? हा, किती कुरपळ असते ती आई. आणि मग मात्र आणि एवढी कुरपाळू जी आई असते तसे या ठिकाणी सांगतात संत किती कुरपळ असतात. बाप न करी, एक अभंग आहे, बाप न करी आईशी माय. आई आणि बाप एवढं सुद्धा उपकार करू शकत नाही. केले उपकार सांगू काही, बाप न करी आईशी माई. एवढे संत या ठिकाणी उपकार करतात का बाप आणि आई सुद्धा उपकार करू शकत नाही. आई बाप फक्त पोट भरण्याचं ज्ञान आपल्याला देतात, पण जन्म मृत्यूच्या या रहाड गाडीतून काढवण्याचं काम मात्र या ठिकाणी संत करीत असतात. म्हणून संत खूप वेगळे असतात आणि संत जीवनात जोपर्यंत भेटत नाही तोपर्यंत आपल्याला भक्तीचे मार्ग या ठिकाणी कळू शकत नाही. मनोमार्गे गेला तो तेथेची मुकला, हरिपाठी तिरवला तोची जन्य. त्या मनाच्या मार्गाने गेलं तर मेळ वाचणार नाही. कारण हे मन आपल्याला कधी चकवीन आणि कधी चकवा घालीन, कुठं फसवीन सांगता येत नाही. म्हणून मनाला
मनाच्या मागे जायचं नाही, साधू संतांच्या मागे जायचं, साधू संतांना शरण जायचं. बोलण्यासारखं खूप आहे. काही जर अनावधाने जर चुकीचा शब्द गेला असेल तर तुम्ही संत मायबाप आहात, मला मोठ्या अंतकरणाने माफ करायचं. कारण मी काही मोठा प्रवचनकार नाही, कीर्तनकार नाही. असं साधू संतांचे शब्द कानावर पडले आणि ते कुठेतरी अंतकरणाला भेटले आणि म्हणून ते तुम्हाला सांगतोय. म्हणून चुकलं असेल तर मोठ्या अंतकरणाने माफ करायचं. बरोबर असेल तर ते माझ्या सद्गुरू श्रीपाद बाबा रामदास बाबा यांचं आहे, ते सेवन करायचं. मात्र या ठिकाणी निश्चित त्याचा विचार करायचा. एवढं बोलून या ठिकाणी सेवेला पूर्ण विराम देतो. पुंडलिकावर जो हरिट श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. संत